तो ये गाइस के सब लोग वेलकम बैक टू माय चैनल फ्री फायर। तो आज हम फिर से खेलेंगे फ्री फायर। तो आ जाते हैं आज BR रैंक बूया चैलेंज। देखते अबे यार ये लोडिंग स्क्रीन एक बार बंद हो जाए तो मजा आ जाए। अब इजिप्ट का हो रहा है ये अबे यार ये तो वर्ल्ड कप है। अबे मेरी तबीयत भी बहुत खराब है सुबह से। ओ 1000 रुपये हो गए। ओ नहीं मैंने तो इन सबको गिफ्ट कर देते। मेरा 3 लेवल हो चुका है। अबे हट भाई ये भी कलर हो चुका है। 22 हो गया। कर देते स्टार्ट। चलो आम्ही शनिवारी दर्शन घेणार. शनिवारी 7 तारीख एक शुक्रवारी एक 5 साल पुराना है भाई। शुक्रवारी ना आम्ही शुक्रवारी दर्शन घेणार आहे. कारण सकाळी तयारी करायला निघायची गडबड राहणार आहे. जाऊ त्या दिवशी दर्शन घेऊ, रूम घेऊ, तिथं फ्रेश. चलो जल्दी दर्शन घेऊ. दर्शन घेतलं का थोडस फिरू, बाबांचा प्रसाद खाऊ, रूमवर येऊ, झोपू. सकाळी उठलं, तयारी केली, आंघोळ बिंगोळ केली की निघायचं. पाय बाजूला घे. बाहेर निघालं का नाश्ता नाही ये नाही ऐकत. मंदिरात लई गर्दी राहते, मी ऐकत नाही. त्याला कुठे घ्यायचंय? त्याला कुठे घ्यायचंय? अरे यार फैशन स्टोम आया। ओल्ड इज गोल्ड आना चाहिए था। चेअर का येणार ती मिश्र म्हणलं घेतलं तर प्रॉब्लेम येईल पडते. माशाची बोल पुलीचं नाही। याची गाडी स्वतः मजा करना माली तुम जान दो। चलो जान दो गाइस, चलो खेलते हैं। बाजूलाच नाही ना अजून एक. एंड सब एनिमी ड्रॉपिंग को। ओ भाई साहब एनिमी भाई आ जाओ चलो आ जाओ परत करता येईल नाही येणार लगेच दुसरं. चलो आ जाओ परत अजून यायचं डबल चलो झालं की यायचं नाही. मग तेच कर ना. ओ भाई अरे मग पप्पा मम्मी ऍडजस्ट करेल ना. पप्पा जायचं त्याच्या जागेवर आणि चलो ते जवळ भेटतं का बघ ना. भेटेल तर विलचेस्टर में चुके हैं देखते अभी। करायचं आहे त्याचं मग आधी काय सांगितलं मग तेच ना अगोदर नाही दहा मिनिट सांगतो सगळं नुसतं पर मैंने दिल पकड़ा ही क्यों? ते आम्ही रिझर्वेशन पण एवढं लांबचं आहे ना. आता पास काढलंय. 5 मिनिट काढ. चलो ए हट पास काढ ना आता. चलो 25 मेरी फेवरेट गन है। मला सुनीताकडे जायचं असेल तर ये तुला नाशिकवरून जावं लागेल. पाए ये बहुत खतरनाक है। डबल एक्टर कोड चला था। कोपरगाव वेट हो जाना नुबड़ा पर फिर भी चला रहूंगा मन हुआ तो। कोड मिल गए विलचेस्टर मेरे पास। उसको छोड़ दूं मैं? सपना देखना अच्छी बात होती है भाई। इथून गाडी डायरेक्ट सिटी रात्रीची गाडी. जायचं, किती थांबायचं, किती दर्शन घ्यायचं, किती निघायचं, किती आराम करायचा, किती 7 तारखेला जायचं. तुम्ही दिवसभर तिथं राहायचं फिरायचं. बस थोड़ा सा दूर है हैंडसअप। ओ भाई पैसे पण कमी लागतील आणि सकाळी आरामात रूम बिम घेऊन दिवसभर आराम पण होईल. झोप जाताना पण झोपून जाणार. स्लीपर आहे. एक भी बंदा नहीं है। आहे ना दादा ती काय सिटीला राहायला रात्रीची. अबे यार चलो इधर कुछ होगा अच्छा तो खरीद लेंगे, दुसरे बाई वरना चलो इधर से पहले गुरुवारी सेकंड असेल तर परत डोक्याला ताप. रात्री 12ला बाबा घरी ये. कधीच करायचं त्यापेक्षा नको. चलो। आपण किती वर्ष लागते कधी आपण करतो 1500 चाहिए। 29 ला याच महिन्यात गाड़ी किधर है अपनी? इधर कशी काय 26 27 3 वर्ष आहे ना. एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये यांची तारीख किती आहे? 3 एप्रिल ते माहित नाही तिला. उलट गडबड. 3 एप्रिल ना. तर मग अबे यार जल्दी मंदिरात झोपडी सांगायला पाहिजे. मार्च शेवटच्या दिवशी आहे ना त्यांचं सेंड अप. म्हणजे 29 ला 28 पण 5 तारखेच्या जर 5 तारीखच्या पुढे हाँ हम तो इसको बर्बादी करेंगे। मग तो पूर्ण दिवस धरला. आणि हाँ मैं सांगून दे मतलब मैं बता दे रहा हूँ मैं मराठा हूँ।
जी माझा 28 वर्ष इसे मेरे मम्मी पापा मराठा बोलते हैं पर मैं बोलना नहीं देता पर मैंने रिवील कर दिया चलो जान दो पर मैं हिंदी में बोलना चाह रहा वीडियो में हिंदी अच्छा लगता है फटफा मस्त जी मेरे को आता त्यांचं किती आहे मैं तो हूँ नुबड़ा 57. भाई भाई सामने पैसे HP 2000 रुपए तो मिल जाएंगे आई मम्मी केंद्र सरकार कंपनी आहे सरकारची पण सिक्युरिटी गार्ड नाही सरकारची. त्याचं कसं आहे कंपनी थोडी और मेरे को मग थोड़ा बाकीचे सिक्युरिटी वाल्यांचं कधी रिटर्न 58 मध्येच रिटायर राहते ना. बाकीची सिक्युरिटी रिटायर पण आहे ना मधल्या काळामध्ये ना 2 वर्ष वाढवायचं चाललं होतं मग ते थैंक यू भाई और वाढवताना 400 confirm रुपये नाही. निकल 300 वाढवत होते. छुट्टा नहीं है आगे जो पण समजा 60 केलं तर मग 2 वर्ष बाकी का तरी पण 3 वर्ष आहे मग. बघू आता. ई गं बाई. झाले आपोआप रिटायरमेंट हे लय टाईम आहे आपल्याला. अरे अशी बोलता आता निघून जातं. काय झालं? निघून हे ते तिच्या लग्नाला 1 वर्ष झालं. मग समजलं 1 पण वर्ष आणि 2 महिने पण नाही. समजलं पण नाही 14 महिने होऊन हे गेले. 3 वर्ष कधी निघून जायचं कळणार नाही. श्रवण मटकी आणले सकाळसाठी. मी नाही आणणार बाबा जा तुम्ही जसं कर काकांची पण. अरे पप्पा फशिपलाय का बाय यार जान दो कशी मम्मा काय? उद्या पसिब आहे पप्पांची. श्रवण काय टाक. चलो गाइस हम 1 नंबर नॉक खत्म अब चलो 8 ओ भाई कारण उद्या भैया येणार. अबे हटिए सब मेरे से मांग रहे मैं ना दूंगा री भाई हट मेथीची भाजी फक्त घरात. आमच्याकडे काय भाजी आहे? दादा कोबी कोबी करू का पप्पांना? ना आता चलिए हे कर उपवास सगळे सोडणार आहे का मग चकुल्या कर मग साबुदाणा आहे त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून ठेवली सकाळी. ओ भाई नहीं नहीं गिरना नहीं भाई गिरना नहीं आशा नाही खराब होत. बच गया बच गया बच गया बच गया डब्याला आहे कोबी आहे फ्लावर आहे. एक बंदा भी है इधर आमच्या आजीचा फोन येऊन गेला. कोणाचं? ऑपरेटर तुमच्या आजी सासूचा. अगं बस ना. मी काहीतरी दादाला विचारा. मी काहीतरी विचारते. थांब गं, मी काहीतरी अच्छा आजी सासू म्हणजे सोनू ऐक मी काहीतरी सांगत होतो. विचारत होते यार ते विसरले ते. काय सांगत. फरसाण कसं लागलं? खोललंच नाही आता. आम्ही खोललं नाही आज उपास आहे. हं. मग दीदीला एकलाच बोलवायचं. अरे आमंत्रण आम्ही देणार आहे तिला कधी येतं ते तिच्यावर आहे ती 25 ला येणे तर 2 ला आहे इथे 1 ला येते आम्हाला काय घरला काही आ, आवडत. दो- आ, दो- दोनला काय? हे बाई चेतन सगळ्यात महत्वाचं काम 2 ला येडी. तिला माहिती आहे. 2 ला आपण जायचं ऑफिसला. आम्ही आमंत्रण दादा तिला तू कधी बोलतो रात्रीचं ठेवायचं आणि रात्रीचं कधी आवरून 2 तारखेला ए, ऑफिसला जायचं. ताई, मी काय म्हणतो पाहुणे उलट झालं समजा नावावरून. थोडी पण नाही का कुठं काय नाही, त्याची पाहुणे कधीतरी घेऊन जायचे. कसं बोलतो दादा? पाबळे- अशा वेळेस माणूस ऐक ना adjust करतो. पाबळे पाबळे तिकडे अरे तसं नाही बोलत आहे मी आता हे बघ तिकडं जागा थोडी इथं बिल्डिंग थोडी थोडी नाही, तिकडे भरपूर जागा होईल. बरं तिथं इकडे काकांकडे पण येता येईल हा. इथं वरती हिरूम पण आहे इथं पण आता इकडं फॅन लावले मध्ये आहे ना, फक्त 2च माणसं adjust होतात. 2 नाही तर 3. नाही होत 2 पण. कारण एक दिवस दिली गेली होती जाणीव नाही म्हणून सांगितलं. आणि इकडं पण आता चांगला फॅन लावलेला तर इकडं पण आता होऊ शकतात तो हिशोब कर मग आता तू ठेवलं काय सकाळी कुठं आणि म्हणा आपल्याला ऑफिसला जायचंय ते कधी 2 तारखेला. कशाला? बाबा बोलवतील ना ऑफिसला जायला आम्हाला. सगळी किताब राहिलं 2 तारखेला. मोठी थैली घेऊन जा. पाहिजे तुम्ही उचला. नाही काय म्हणजे तुमच्या बाई असं ठरतं. हिसा किताब ही हिचा. मेनू मनो बाई हा कारण इथं चौघ होते ना घुसले भांडी धुवायला. मेन पाण्याचाच प्रॉब्लेम आहे अक्का म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमची कशी अरेंजमेंट मला सांगा. हिचा ड्रम न्यायला 2-3 दिवस म्हणजे मी भरून ठेवेल. आले 4-5 पाहुणे तर आंघोळ्या होतील तिथं. बाकी मला प्रॉब्लेम काहीच नाही. मला पाण्याचाच प्रॉब्लेम आहे. ती टाकी जर खाली झाली तर लवकर भरत नाही म्हणून ड्रम भरून ठेवला की आंघोळ्या होतील. म्हटलं काय तुमचं ठरतं मला सांगा ड्रम. नहीं नहीं मैं मर
खत्म। बाहेर नाही आलं वाटलं तर कधी तरी इन बंदो ने बहुत गंदा मारा है भाई, कोई तो रिवाइव दे दो सातपूरचे पोरं, सातपूरचे सगळे पोरं भाई। 3 नंबर यार, दे भाई, देख भाई, कधी आम्हाला अगर इसने रिवाइव नहीं दिया ना, इसको मैं छोड़ूंगा नहीं। मग आता ये ना या सिडगोवाली मध्ये बघा त्यांना बोलवलं ना आमच्या पोरींना नाही. त्यांच्या पोरी काय मी आता बोलले तर मला तोंड जाईल कुठं. कधी त्या दुःखाला आपल्या दारात आलेल्या नाहीये आणि त्या पोरी येणार नाही. आपले सिडकोचे सांगा, पोरींना काय सांगत बसू नका एकीला पण. सोनी इकडे मुंबईला फिरायला किती वेळेस आली पण भावाला बघायला इथपर्यंत आली नाही. मग बोललं तर जाईल तोंड कुठं पण. जेव्हा ना तिला यायचं तर आपले सांगा. भेटली नाही ना आता एवढं कोण पण नाही कधी. कुठं नाहीच करत. आता मला म्हणतात तुला फोन करू जाऊ की चुकला करू. काही म्हटलं मी कुठं तिला फोन करायला चालेल. ती मुंबईला आल्या होत्या ना त्या बायांबरोबर शिवपुराणला. मग त्या घरी गेल्या म्हणतात फोन करतात अगं झाला का स्वयंपाक मी येते शिवपुराणला आली. भाई मग मी घाबरली ना गं येतात ते म्हटल्यावर आम्ही मग मी फोन केला का वा ते खरंच आहे. मग मला म्हणते तू तिला फोन अहो म्हटलं कुठे मी फोन करायला लागले. कोणा बोलायचे आणि मग त्या दिवशी अरे बोलायचं कोणा विचारतोय मी. आपले तिन्ही घर कोणते आपले 3 जण? सिडकोचे 2 जेल रोडचे हा ते 3, नायगावचे नायगावचे सुनीता मावशीकडचे, हा सातपूरचे सातपूरचे ना तेच विचार. झालं मग खतम भाई. मग राहिलो का मग अजून किती जणांना बोलवते बाबा. अरे ते मोठे कोणी घालून दादा. अरे आपण थोडकेचे पोरीला सांगायचं म्हटलं तर त्या पोरींमध्ये निरा 4-5 तरी मध्ये मनमान आलं म्हणजे आमच्या पोरींना पण बोलवा झालं मग हा. बाबा. मला नाही वाटत त्या पोरी येतील. मग इसी राऊरीचे तर ही बाबा वडगावच्या नाही बोलत तर बाबा वडगावचे तर बोलवायचे सागराप्पा राहतील मग? वडगावचे. राऊरीचा पाहुणा आज 2-3 महिन्यापासून घरात बसले. मग तिला बघून यांना माहिती तरी असं नाही त्यांना सांगू ना. आणि मग याला पांगरीवाल्याला त्याला सांगावं लागेल. म्हणून त्यांना सांगितलं म्हणजे पांगरीवाल्याला सांगणं भागच आहे. पांगरीवाल्याला बरं सांग. आहे बाबा मग केवढे होते बाबा. तिकडं पाहिलं ती इकडच्या ना हे बघा मी तुम्हाला आता खरं सत्याने सांगते आपल्या चुलत नंदा कोणी येणार नाहीये. त्या कशाला असे ना जास्त कोणी ना दिवसांनी त्या दोघी येऊन गेल्या भेटून गेल्या. ती वनिताने आली तरी तिने नवऱ्याला पाठवलं होतं. ते काय का व्हायना दुःखाला कसे का व्हायना उभे राहतात येतात जास्त दिवसांनी. तसे या चुलत बहिणी एकदाही नाही का फोन नाही का टोन नाही. बोलवायचं तर बोलवा त्याचं तोंड बोलवणारच आहे. राहिलं किती 10 मधले किती येतील. काय येतील काय येणार नाही. व्हायचं हे सिन्नरवाली तर तयार नाही कारण त्यांना दीदीच्या लग्नाला शिकलं म्हणून ते आम्हाला मुंबई बघायला जायची घर बघायला जायचं आम्हाला तिकडे फिरायला जायचं लग्न आम्हाला. अरे पण लोक आले तर ना कशी होणार ऍडजस्ट इथं. दादा येईल का आता? नको टेन्शन घेऊ. वडगाववाल्या बिल्डिंगला हाकलू. काकाकडे हाकलू. तसं नाही. काकाचा हॉल आई. आहे मोठा. नायगाववाले वडगाववाले बिल्डिंग लागते नायगाव बिल्डिंग नायगाव वडगाव तिकडं इथं सातपूर वाले राहतील. वडगावचं येऊन येऊन कोण आहे? देखते गाइस, और आपको तो पता है स्कार अब मेरी फेवरेट बन चुकी है। त्या दिवशी पण कौन सी भी बनो, स्कार को मैं बिल्कुल नहीं छोड़ूंगा आज। आजी राहील पुन्हा. या म्हणजे. मावशी येणार नाही. चलो बंद। ओ भाई वडगाव मग ती गेली होती. आनंदानं नाही येणार, याची मी guarantee. सगळं घरदार नाही येणार. वडगाव आणि नायगाव बिल्डिंग राहतील आनंदानं समजा. जर चलो, चलो, चलो। आणि सासऱ्याकडे ओ जाणार. भाई सातपूर वाल्याने तो ठेव वाटलं तर आणि सिडकॉलना स्प्लिट करतो याच्यामध्ये. सातपूर अरे ऍडजस्ट करायचं कसंही करतो दादा. तुम्ही फक्त काय बाई कार्यक्रम झोपायची होईल पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा आमच्याकडे. problem. आम्ही आजीबाई आंघोळ करते साडी खाली येते रोज. ती पण जात नव्हती आजीबाई आता जबरदस्ती आता फॅन नाही खाली झोपायचं नाही म्हणून पुढे झोपायचं म्हणून जातात ते तरी त्यांचा ताफाडा रोज. एक दिवस ऍडजस्ट जाऊ. वर हाकलून पाहिजे जा म्हणा. एक दिवस लावा मोटर काय होत नाही. ती अशा वेळेस नाही मग सहाय्य व्हायचं तर काय होतं. मग आपण नाही उभं राहायचं. आपण आता ते ठरवलंय आपल्यासाठी ते त्याच्यासाठी आपण. मी तर लई शिकले. तुम्ही काय म्हणा. बघा तुम्हाला करायचं तर करा. अजून लय पार करायचं. आणि हे म्हणते बाई साहब. रात्रीचं करायचं म्हटलं
करून जल्दी चलो भाई. खाल्लं की ज्याची ते निघून जाते. बरं, तुम्हाला कसं ठरवायचं ते ठरवा, ते आपण नाही सांगू शकत. एक दिवसाने काय आपण येणे होणार, आले पाहुणे तर आपल्याला आनंदाचे त्यांच्याकडे गाड्या येतील 7 पुरते जरी आले ना तर गाड्या येतील. रात्रीचा कार्यक्रम झाला सकाळी उठले का निघाले ते कामाला नाही. गाडी राहील मोठी. आता एवढे 4-5 जण चौघांची तर ठरली. मला पाहुण्यांचा कंटाळा नाही. मला फक्त अगोदर सांगा हा ड्रम न्यायला. माझा जीव अटकतो फक्त पाण्यामध्ये. माझा जीवाचा तारफाडा होतो फक्त पाण्यासाठी. बाकी मला पाहुण्यांचा कंटाळा नाही. प्रॉब्लेम कारण कसं 2 दिवस आधी भरायचे. आज उद्या 2 दिवसात भरता येतो. तो भरलेला राहिला टेन्शन नाही. आणि मी खाली पण पाहिजे तर भरून ठेव. मग आंघोळ्या झाल्या आणि कपडे काला ते ठेवतील. त्यांना जर निघायचं असलं त्याचे कपडे ते घेऊन जातील. आणि शिवची पण ते 2 आहे ना मित्रांचे पण room त्या. बोलतो माझे मित्र. तो पण ते पण बोलला मित्र पुढे गावाला त्या गेले मित्र युपी बिहारला गेले ते अरे पण रूम कुठे आहे ते? कुठेतरी. तिथंच कुठे आहे. बघू कमी पडलं तर पाहू. तुमची जरी पोरं गेले बाकी माणसं राहिली तरी चालेल. खत्म. तो गाइस कसं ठरवतं तेवढं मला 30 का प्लस है अपने को. तो बाय बाय गाइस, मिलते हैं अगली वीडियो में. बाय.